आजच्या लेक्चरला. नमस्कार मित्रांनो. आणि पॉइंट्स टू बी डिस्कस्ड जे मुद्दे आपण पाहणार आहोत ह्या सायन्सच्या धड्यामध्ये ते खालीलप्रमाणे. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत प्लॅनेट अँड स्टार्स, ग्रह आणि तारे. दुसरा डिफरन्स बिटवीन प्लॅनेट्स अँड स्टार्स, त्या दोघांमधील फरक, ग्रह आणि ताऱ्यांमधील फरक. तिसरा आहे सोलर सिस्टीम, आपली जी सूर्यमाला आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. फोर्थ वन आहे सॅटेलाईट अँड ॲस्ट्रॉइड्स. सॅटेलाईट्स म्हणजे उपग्रह आणि ॲस्ट्रॉइड्स म्हणजे धूमकेतू, यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि आपल्या धड्यातला, आपल्या लेसनमधला सर्वात शेवटचा टॉपिक म्हणजे ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, याबद्दल आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्लॅनेट्स, स्टार्स अँड देअर डिफरन्स. प्लॅनेट्स म्हणजे काय मित्रांनो? ग्रह. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. म्हणजे असे काही अवकाशीय घटक किंवा अवकाशातले असे काही घटक की जे चमकत नाहीत, त्यांना आपण ग्रह असे म्हणतो. आता मित्रांनो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश हा नसतो. स्टार्स त्याची व्याख्या काय, किंवा स्टार्स म्हणजे काय, तारा म्हणजे काय? द हेवनली बॉडीज दॅट आर ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. म्हणजे अवकाशीय असे काही घटक किंवा अवकाशातले असे काही घटक जे चमकतात त्यांना आपण तारे म्हणतो. आणि ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश देखील असतो. उदाहरणार्थ आपले सूर्यदेवच घ्या. सूर्य की जो पृथ्वीच्या जवळ असणारा सर्वात जवळचा तारा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल प्लॅनेट्स आणि स्टार्समध्ये काय फरक आहे, किंवा त्यांच्या व्याख्या काय आहेत, नेमकं ग्रह कशाला म्हणतात, तारे कशाला म्हणतात, त्या दोघांमधील फरक काय आहे. तर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. आपला तिसरा टॉपिक आहे, किंवा तिसरा जो मुद्दा आपण ह्या धड्याच्या चर्चेत जो घेणार आहोत त्याचं नाव आहे द सोलर सिस्टम, सूर्यमाला. आवर अर्थ इज अ प्लॅनेट अँड इट गेट्स द लाईट फ्रॉम द सन. बघा मित्रांनो, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, आणि ह्या ग्रहाला, पृथ्वीला जो प्रकाश मिळतो तो सूर्यापासून मिळतो. म्हणूनच आपण सहसा सूर्यप्रकाश असा उच्चार करतो किंवा असं म्हणतो. आता आपला दुसरा मुद्दा आहे की इट मूव्ज अराउंड द सन, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बघा, आता ह्या सोलर सिस्टीमच्या ह्या मेन टॉपिकमध्ये आपल्याला एक छोटीशी कन्सेप्ट आलेली आहे की रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. रिव्होल्यूशन, पृथ्वीची परिक्रमा किंवा पृथ्वीची परिक्रमा करते म्हणजे काय? मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वीची जी मुवमेंट आहे किंवा जी सूर्याभोवती फिरण्याची जी प्रक्रिया आहे, जी क्रिया आहे, त्याला म्हणतात परिक्रमा, रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. देअर आर 7 अदर प्लॅनेट्स बिसाइड विथ अर्थ. म्हणजेच पृथ्वीबरोबर, आपला जो ग्रह आहे पृथ्वी, त्याबरोबर आणखी 7 ग्रह हे सूर्यमालेत आहेत, की जे खालीलप्रमाणे: मर्क्युरी, व्हीनस, मार्स, अर्थ, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून.
ऑर्बिट म्हणून आणखी एक कन्सेप्ट आहे. तर ऑर्बिट म्हणजे काय? एव्हरी प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन स्पेसिफिक पाथ. म्हणजे सूर्यमालेत जेवढे सुद्धा ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरत असतात. पण फिरतात म्हणजे नुसतंच कसेही फिरत नाहीत, तर एक ठराविक मार्गाने एका ठराविक कक्षेत ते फिरतात. द पाथ ऑफ देअर रिव्होल्युशन अराउंड द सन इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सूर्यमालेतील जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरत असतात. ते ठराविक कक्षेत ठराविक मार्गातून फिरतात. त्याच मार्गाला किंवा त्याच कक्षेला तो जो पाथ आहे त्याला आपण त्या ग्रहाची कक्षा असं म्हणतो. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत जे आपण पाहिलं हे समजलं असेल. काही अडचण असल्यास, काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण नेक्स्ट स्लाईड किंवा नेक्स्ट मुद्दा आपण ह्या धड्यातला पाहणार आहोत, किंवा सोलर सिस्टीम ह्या मुद्द्यामधला अजून एक उपमुद्दा आपण पाहणार आहोत की ड्वार्फ प्लॅनेट्स. आता ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजे काय? ड्वार्फचा तसा शब्दशः इंग्रजी अर्थ होतो ठेंगणा, बुटका. परंतु शास्त्रीय भाषेत किंवा शास्त्राशी निगडीत जो अर्थ आहे त्याचा तो असा की लहान एक छोटा प्लॅनेट किंवा छोटे ग्रह. देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज. म्हणजे असे काही अवकाशीय घटक की जे ग्रहांच्या तुलनेत खूप छोटे आहेत, त्यांना आपण म्हणतो ड्वार्फ प्लॅनेट्स. द हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड द सन, हेच दे आर कॉल्ड ॲज ड्वार्फ प्लॅनेट्स. आता ह्याचं उत्तम असं उदाहरण द्यायचं झालं तो जो प्लुटो ग्रह आहे, हा प्लुटो ग्रह ड्वार्फ प्लॅनेट आहे. तर मित्रांनो, प्लुटो ग्रह हा सूर्यमालेत जे ग्रह आहेत त्यांच्या क्रमवारीत हा नाही. याची कन्फ्युजन होऊ नये म्हणून हा स्पेशली ड्वार्फ प्लॅनेट्सच्या मुद्द्यामध्ये याला इन्क्लूड केलेला आहे. आपला चौथा मुद्दा, आपल्या धड्यातला चौथा मुद्दा, सॅटेलाइट्स अँड ॲस्ट्रॉइड्स. सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह आणि ॲस्ट्रॉइड्स म्हणजे धूमकेतू. तर सॅटेलाइट्स या मुद्द्यात आपण हे पाहणार आहोत की देर आर सम हेवनली बॉडीज दॅट आर स्मॉलर रिलेटेड टू प्लॅनेट्स. म्हणजे असे काही अवकाशीय घटक की जे ग्रहांच्या मानाने किंवा ग्रहांच्या तुलनेत लहान आहेत. दॅट हेवनली बॉडीज रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट. आणि तेच अवकाशीय घटक हे त्या ग्रहांभोवती फिरतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज सॅटेलाइट्स. म्हणून त्यांना आपण उपग्रह म्हणतो. बघा मित्रांनो, तारा की ज्याच्या भोवती ग्रह फिरतात आणि ग्रह की ज्याच्या भोवती उपग्रह फिरतात. तर सॅटेलाइट्सची डेफिनेशन किंवा व्याख्या अशी आहे, जर समजून घेण्याच्या भाषेत सांगायचं झालं तर असे अवकाशीय घटक की जे ग्रहांच्या तुलनेत लहान आहेत आणि ते ग्रहांभोवती फिरतात, त्यांना आपण उपग्रह म्हणतो. म्हणजे देर आर सम हेवनली बॉडीज दॅट आर स्मॉलर रिलेटेड टू प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट, हेन्स दे आर कॉल्ड ॲज सॅटेलाइट्स.
आता तुम्हा सर्वांना माहितीच असेल आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र, हो की नाही. प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. म्हणजे ग्रह हे सूर्याभोवती फिरतात, परंतु सोबत त्यांचे उपग्रहसुद्धा सूर्याभोवती फिरतात. ॲस्ट्रॉइड्स. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल मंगळ ग्रह आणि ज्युपिटर आपला गुरुग्रह, ह्या 2 ग्रहांच्या मधून एक अवकाशातील घटकांचा, म्हणजे आपण जर आपल्या साध्या व्यवहारी मराठी भाषेत म्हणायचं झालं तर एक दगडांचा, भल्या मोठ्या दगडांचा एक असा पट्टा की जो ह्या 2 ग्रहांच्या मधून जातो, त्या पट्ट्याला, त्या बँडला ॲस्ट्रॉइड्स असं म्हणतात. काय म्हणतात? धूमकेतू असं म्हणतात. द बिटवीन द प्लॅनेट मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड, अँड दॅट बँड ऑफ स्मॉल हेवनली बॉडीज आर कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉइड्स, अँड ॲस्ट्रॉइड्स आर ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. की जे धूमकेतूसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या सेशनचा, ह्या धड्याचा शेवटचा मुद्दा आपण पाहतोय, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट्स अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षित करणारं बल, एखाद्या वस्तूकडे खेचणारं बल, एखादी वस्तू खेचून घेणारं बल, खेचून घेणारी ताकद, तो गुणधर्म, त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट्स अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अवकाशातील सर्वच घटक, जवळजवळ सर्व घटक हे आकर्षित करणारं बल हे दुसऱ्यावर लावत असतात, आणि त्याच बलाला, त्याच आकर्षित करणाऱ्या बलाला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. द सन एक्झर्ट्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन टू द प्लॅनेट्स. म्हणजे सूर्य जो केंद्रबिंदू आहे आपल्या सूर्यमालेचा, हा सर्व ग्रहांवर त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठीचा जो बल लावतो त्याला आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आता एक रिस्पेक्टफुल रिमेंबरन्स हा एक मी माझ्या मनाचा एक मुद्दा किंवा एक प्रोटिप किंवा एक माहिती ह्या धड्याच्या लेखात आवर्जून 1-2 ओळी किंवा 1 ओळी टाकावी असं म्हटलं तर, जो मुद्दा आपण आत्ता शिकलोय ग्रॅव्हिटी, किंवा जो आपण ज्या मुद्द्यावर आत्ता आपण चर्चा केली, ह्या ग्रॅव्हिटी ह्या संकल्पनेचा किंवा ह्या कन्सेप्टचा शोध जर कोणी लावला असेल तर ते रिस्पेक्टफुल सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांनी ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला होता. आणि इथून पुढं तुम्ही जे काही सायन्स शिकाल त्यात ह्या थोर संशोधकाचं, काय म्हणू शकतो आपण, शास्त्रज्ञाचं नाव, त्यांचं कार्य, त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला वारंवार टप्प्याटप्प्याला मिळणार आहेत, आणि सायन्सचं तुमची पावलं मजबूत करणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण सायन्स ह्या सब्जेक्टचं आपण पहिलं लेक्चर, पहिला लेसन, आवर अर्थ अँड द सोलर सिस्टीम हा धडा आपण चर्चा केलेली आहे. जर काही अडचण असेल
काही शंका तुमच्या मनात उद्भवल्या असतील तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा. मी माझ्या परीने त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. आणि मित्रांनो, ध्यानात ठेवा, आपण हॅशटॅग चालू केलेला आहे, हॅशटॅग स्टँडर्ड 5th महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.